गॉल ब्लॅडर स्टोन म्हणजे पित्ताशयातले खडे. गॉल ब्लॅडर म्हणजे काय? गॉल ब्लॅडरचे स्टोन कसे होतात? त्याची लक्षणं काय आहेत? गॉल ब्लॅडर स्टोन कोणाला होतात? त्याची ट्रीटमेंट काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर पुष्कर आणि तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची. गॉल ब्लॅडर स्टोन. पहिले गॉल ब्लॅडर म्हणजे काय हे समजून घेऊया. गॉल ब्लॅडर ज्यालाच मराठीमध्ये पित्ताशय असं म्हणतात. हे नेमकं कुठे असतं? तर जे लिव्हर आहे, आपल्या शरीराच्या उजव्या भागामध्ये लिव्हर असतं आणि लिव्हरच्या खालती एक छोटी पित्ताशयाची पिशवी असते, पित्ताची पिशवी असते. त्याला गॉल ब्लॅडर असं म्हणतात. आता या गॉल ब्लॅडरचं नेमकं काम काय आहे? तर लिव्हर मधून, यकृतामधून जो काही बाईल्सचा म्हणजेच पित्ताचा स्त्राव होत असतो, तो साठवून ठेवण्याचं काम गॉल ब्लॅडर करतं. आणि हे जे पित्त असतं ते आपल्या अन्न पचन क्रियेमध्ये काम करतं. कधी करतं? ज्याला आपण अन्न खातो, जेवतो, ते अन्न पहिले जठरामध्ये जातं आणि त्याच्यानंतर मग इंटेस्टाईन मध्ये जातं, म्हणजेच आतड्यांमध्ये जातं. आणि आतड्यांमध्ये ज्या वेळेला अन्न जातं त्यावेळेला हे जे काही पित्त आहे ते तिथे आतड्यांपर्यंत पोचतं, स्त्रवतं आणि आपलं अन्न पचन होतं. हे काम आहे पित्ताशयाचं, गॉल ब्लॅडरचं. पित्त साठवून ठेवणं आणि अन्न पचन क्रियेमध्ये त्याचा उपयोग करणं. आता गॉल ब्लॅडर स्टोन कसे होतात? गॉल ब्लॅडर स्टोन दोन प्रकारचे असतात. 80% गॉल ब्लॅडर स्टोन जे आहेत ते कोलेस्ट्रॉलमुळे होतात. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं, लिपिड्सचे प्रमाण वाढलं की ते पित्ताशयामध्ये साचायला सुरुवात होते आणि लिपिड्स, कोलेस्ट्रॉल आणि पित्त असं हे जे काही कॉम्बिनेशन असतं ते आपल्या शरीरामध्ये पित्ताशयाचे खडे, गॉल ब्लॅडर स्टोन्स निर्माण करतं. ह्या 80% केसेसमध्ये असं होतं. 20% केसेसमध्ये जे बाईल्स असतात, यकृतामधले जे काही पाचक रस असतात त्याच्याचद्वारे पित्ताशयाचे खडे होतात. आता अशा प्रकारे पित्ताशयाचे खडे होण्याचं प्रमाण हे कमी आहे आणि कोलेस्ट्रॉलमुळे, लिपिड्समुळे पित्ताशयाचं खडे होण्याचं प्रमाण जास्ती आहे. आता आपण बघूया की गॉल ब्लॅडर स्टोन्स नेमके कोणाला होतात. तर शक्यतो 20 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत आणि 70 वर्षापर्यंतच्या स्त्रियांना गॉल ब्लॅडर स्टोन्स होण्याचं प्रमाण जास्ती असतं. त्याच्यामध्ये सुद्धा ज्या फर्टाईल्स फिमेल असतात, म्हणजे प्रजोत्पादन क्षमता असलेल्या ज्या काही फिमेल्स असतात, 20 वर्षापासून ते 40-45 वर्षाच्या वयोगटापर्यंत, यांना गॉल ब्लॅडर स्टोनचं प्रमाण जास्ती असतं. त्याच्यामध्ये सुद्धा अजून पुढचा क्रायटेरिया आहे तो म्हणजे फॅटी फिमेल्स, ज्या लठ्ठ स्त्री आहेत, ज्यांचं वजन खूप जास्ती आहे, अशांना गॉल ब्लॅडर स्टोन जास्ती होऊ शकतात. किंवा ज्या स्त्रिया ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह, गर्भनिरोधक गोळ्यांचा अति प्रमाणामध्ये वापर करतात, हॉर्मोनल थेरपी जास्ती घेतात, अशा स्त्रियांना सुद्धा गॉल ब्लॅडर स्टोन्स होण्याचं प्रमाण जास्ती असतं. अजून त्याच्यामधला पुढचा क्रायटेरिया आहे ते म्हणजे डायबिटीज. ज्यांना डायबिटीज असतो आणि परत त्या फिमेल्स आहेत ज्या लठ्ठ आहेत, ज्या फर्टाईल आहेत, ज्या ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह घेतात, अशांना अति प्रमाणामध्ये गॉल ब्लॅडर होऊ शकतात. मग तुम्ही म्हणाल की पुरुषांना गॉल ब्लॅडर होत नाहीत का? तर पुरुषांना सुद्धा गॉल ब्लॅडर होतात, पण स्त्रियांपेक्षा कमी प्रमाणामध्ये देत आहे. हे डेटा असं सांगतो की पुरुषांचं प्रमाण कमी आहे गॉल ब्लॅडर स्टोन होण्याचं आणि स्त्रियांमध्ये प्रमाण जास्ती आहे. आता असं का? तर हॉर्मोन्स वरती ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड्स असतात. त्याच्यामुळे हॉर्मोन्स स्त्रियांचे वेगळे असतात, पुरुषांचे वेगळे असतात. त्याच्यामुळे असा क्रायटेरिया आहे किंवा अशा संशोधनं झालेली आहे ज्याच्यामध्ये स्त्रियांमध्ये गॉल ब्लॅडर स्टोनचं प्रमाण जास्ती दिसून आलेलं आहे. आता गॉल ब्लॅडर स्टोनची नेमकी लक्षणं काय आहेत? गॉल ब्लॅडर स्टोन झाल्यावरती कोणता त्रास होतो? तर ज्यांना गॉल ब्लॅडर स्टोन झालेला आहे, जो हा व्हिडिओ बघतायत, त्यांना नेमकं माहिती असेल की गॉल ब्लॅडर स्टोनचा त्रास नेमका कसा होतो. मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं की आपलं गॉल ब्लॅडर कुठे असतं. तर शरीराच्या उजव्या भागामध्ये लिव्हर असतं, लिव्हरच्या खालती गॉल ब्लॅडर असतं. तर जिथे आपल्या उजव्या बाजूच्या बरगड्या संपतात तिथे दुखणं सुरू होतं जेव्हा गॉल ब्लॅडर स्टोन्स असतात. तसंच सेम जसं पुढच्या बाजूला दुखणं सुरू होतं तसंच पाठीमागे सुद्धा या भागामध्ये दुखणं सुरू होतं आणि हे दुखणं वरती चढत चढत उजवा खांदा किंवा उजवी मानेचा भाग, उजवा पाठीचा भाग हे सुद्धा दुखायला सुरुवात होते. तर हे प्रायमरी म्हणजे प्रथमतः दिसणारी लक्षणं आहेत. त्याच्यामध्ये परत उलटीसारखं वाटणं, मळमळ होणं, ही सुद्धा लक्षणं तुम्हाला दिसून येतात. बऱ्याचदा उलटी होते सुद्धा किंवा मळमळ होते सुद्धा. अशाद्वारे किंवा गॅसेस होतात पोटामध्ये,
ही लक्षणं गॉल ब्लॅडर स्टोन मध्ये दिसून येतात. आता गॉल ब्लॅडर स्टोन झालाय हे नेमकं कसं कळतं? पहिलं तर ही सगळी लक्षणं तुम्हाला एकतर दिसतील आणि ही लक्षणं दिसल्यावरती तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे गेलात तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील की सोनोग्राफी करा, अल्ट्रासाऊंड करा. त्या सोनोग्राफीमध्ये तुम्हाला दिसून येतं की तुम्हाला गॉल ब्लॅडर स्टोन्स झालेले आहेत. ते किती आहे, त्याचा आकार काय आहे, हे सगळं आपल्याला सोनोग्राफी रिपोर्टद्वारे समजून येतं. बऱ्याचदा असं पण असतं की लक्षणं काहीच नसतात, पण दुसऱ्या कोणत्या तरी कारणांसाठी म्हणून सोनोग्राफी केली जाते आणि तुम्हाला ऍक्सिडेंटली कळतं की तुम्हाला गॉल ब्लॅडरचे स्टोन सुद्धा आहेत. पोटाचे इतर कोणतेतरी विकार असतात किंवा किडनीचे कोणतेतरी विकार असतात किंवा फिमेल्समध्ये पीसीओडी सारखे काही आजार असतात आणि त्याच्यासाठी म्हणून तुमचे डॉक्टर तुम्हाला सोनोग्राफी करायला सांगतात आणि त्या सोनोग्राफीमध्ये असं दिसून येतं की तुम्हाला गॉल ब्लॅडर स्टोन सुद्धा आहे. हे सायलेंट गॉल ब्लॅडर स्टोन असतात, त्याची कोणतीच लक्षणं दिसून येत नाहीत. ना त्याच्यामध्ये दुखणं असतं, ना ऍसिडिटी असते, ना गॅसेस असतात, ना काही असतं. ते ऍक्सिडेंटली तुम्हाला पाहून पडतात. सो सोनोग्राफी हा एकमेव पर्याय आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला गॉल ब्लॅडर स्टोन दिसून येतात. आता हे जे गॉल ब्लॅडर स्टोन झालेले आहेत त्याच्यामध्ये कोणतं डाएट फॉलो केलं पाहिजे किंवा कोणता व्यायाम केला पाहिजे जेणेकरून हे तुमचे गॉल ब्लॅडर स्टोन्स कमी होतील किंवा झालेले असतील तर ते वाढणार नाहीत किंवा होणारच नाहीत. तर पहिली गोष्ट म्हणजे हे गॉल ब्लॅडर स्टोन कशाने होतात? सुरुवातीला जे 80% मी सांगितलं ते म्हणजे कोलेस्ट्रॉल, लिपिड्स तुमच्या शरीरामध्ये वाढलं तर त्याच्यामुळे गॉल ब्लॅडर स्टोन होतात. तो अर्थातच अति तेलकट पदार्थ, पनीर, चीज किंवा जंक फूड, फास्ट फूड या सगळ्या काही वाईट गोष्टी आहेत त्या खाणं पूर्णपणे टाळायचं. रेग्युलर तुमच्या डाएटमध्ये तेलाचं प्रमाण जे काही असतं, 4 लोकांना भाजी आमटी बनवली जाते घरामध्ये, त्याच्यासाठी जे काही तेल वापरलं जातं तेवढं मॉडरेट तेलाचं प्रमाण चालू शकेल, पण अति तेलाचा वापर असतो तो करणं टाळायचं. तूप जे काय आहे ते चांगल्या क्वालिटीचं खाल्लं पाहिजे. तूप खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही, याच्यावरती सुद्धा आपण एक वेगळा डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे. चांगल्या क्वालिटीचं किंवा घरी बनवलेलं जे काही तूप असतं, गाईचं असेल किंवा म्हशीचं असेल, त्याच्याने कोलेस्ट्रॉल वाढत नाही. त्याच्यामुळे त्याची काळजी करू नका. तूप तुम्ही तुमच्या पोळीवरती, वरण भातावरती, आमटीमध्ये तुम्ही थोड्या बहुत प्रमाणामध्ये घेऊ शकता. 1 ते 2 चमचे तूप पर डे हे सगळ्यांनीच खाल्लं पाहिजे. भले तो लहान मुलगा असो, मुलगी असो किंवा वयस्कर आजी आजोबा असो, सगळ्या एज ग्रुपमध्ये तूप खाणं फार महत्वाचं आहे. तुपाने कोलेस्ट्रॉल वाढत नाही, पण तेलाने वाढतं, चीजने वाढतं, पनीरने वाढतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी पूर्णपणे बंद करणं किंवा कमी खाणं टाळणं हेच श्रेयस्कर आहे. तर ह्या गोष्टी तुमच्या पथ्यामध्ये आल्या की ह्या तुम्हाला गोष्टी खायच्या नाहीयेत. व्यायामामध्ये मी सांगेन की व्यायाम केल्यामुळे काय होतं की तुमच्या शरीरामधले जे काही फॅट्स आहेत, कोलेस्ट्रॉल आहे, लिपिड्स आहेत, ते बर्न होतात, कमी होतात. त्याच्यामुळे तुम्ही व्यायाम केला पाहिजे. एकतर तुम्ही वॉक घेतला पाहिजे 15 मिनिटं, 30 मिनिटं, 45 मिनिटं, जशी तुमची कॅपॅसिटी असेल त्या कॅपॅसिटीमध्ये तुम्ही वॉक घेतला पाहिजे किंवा सूर्यनमस्कार घालणं. जर का तुमची बॉडी तशी सस्टेन असेल, तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्याचा सल्ला घेतला आणि सूर्यनमस्कार करायला सुरुवात करायची. सूर्यनमस्कार हा तुमच्या संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे आणि त्याच्याने सुद्धा कोलेस्ट्रॉल, लिपिड्स हे कंट्रोलमध्ये ठेवायला मदत होते. याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधं आहेत का? अर्थातच याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधं आहेत, पण त्याच्या आधी ॲलोपॅथीमध्ये काय पर्याय? ते ॲलोपॅथीमध्ये जर का तुम्ही गेलात तर ते गॉल ब्लॅडर रिमूव्हल, गॉल ब्लॅडरची सर्जरी करण्याचा ऑप्शन देतात. मग तो स्टोन छोटे असतील किंवा फार मोठे असतील. गॉल ब्लॅडरचे स्टोन किती छोटे असतात तर 1-2-3 मिलीमीटर पासून अगदी टेनिसचा छोटासा बॉल असतो तिथपर्यंत इतके मोठे सुद्धा गॉल स्टोन्स मी इंटरनेटवरती त्याच्या इमेजेस वगैरे बघितलेले आहेत. माझ्याकडे पर्सनली मी 2 ते 3 मिलीमीटर पासून 1.5-2 सेंटीमीटर पर्यंत ते गॉल स्टोन मी सोनोग्राफी रिपोर्ट्स मध्ये बघितलेले आहेत. साधारण 1.5 सेंटीमीटर पर्यंत ते गॉल स्टोन्स असतात. ते आयुर्वेदिक औषधांनी ट्रीट होतात, ते विरघळवले जाऊ शकतात. पण अर्थातच गॉल ब्लॅडर स्टोनची ट्रीटमेंट ही 2-4 दिवसाची नसून कमीत कमी 6 महिने ते वर्ष, 1.5 वर्षाची असते आणि सतत पेशंटला औषधं घ्यावी लागतात जेणेकरून तुमचं गॉल ब्लॅडर मधले जे काही स्टोन्स आहेत ते विरघळतात आणि तुमचं गॉल ब्लॅडर पूर्णपणे क्लिअर होतं. ह्याच्यामध्ये घरगुती उपायांमध्ये मी तुम्हाला एकतर पथ्य सांगितलं, दुसरं व्यायाम सांगितला आणि भूम्यामलकी म्हणून एक औषध आहे. जसा आवळा असतो तसाच भुई आवळा असतो. या भुई आवळ्याचं जे काही चूर्ण आहे ते तुम्ही घेऊ शकता. साधारण सकाळी 1 चमचा, साधारण 2 ते 3 ग्रॅम आणि रात्री 1 चमचा 2 ते 3 ग्रॅम. हे घेतल्यावरती हळूहळू गॉल ब्लॅडर स्टोन वरती त्याचा चांगला परिणाम दिसून येतो आणि ते कमी व्हायला मदत होते. अर्थातच ही पूर्ण ट्रीटमेंट नाही, हा एक घरगुती उपाय आहे किंवा घरगुती उपायांमधलं एक चूर्ण आहे, ते तुम्ही घेऊ शकता. ह्याचा 100% फरक पडेलच असं मी सांगू शकत नाही, हळूहळू करून त्याचा फरक
दिसून येईल. बरं, तुम्हाला गॉलब्लॅडर स्टोन झाल्यावरती जे काही पोटात दुखणं आहे, ऍसिडिटी आहे, गॅसेस आहे, हे सुद्धा आयुर्वेदिक औषधाने तुम्ही पूर्णपणे ट्रीट करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांचा सल्ला नक्की घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा फेसबुक पेजवरती आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. व्हिडिओ जर का आवडला असेल तर तो तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याबरोबर शेअर करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.